जय जगन्नाथ। ओम नमो भगवते वासुदेवाय। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः। माझं नाव आहे डॉक्टर अमोल फुले। तर श्री जगन्नाथ रथ यात्रा हा उत्सव आमच्यासाठी एक वार्षिक उत्सव होऊन गेला आणि उद्देश असा आहे की आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती पुढे घेऊन जायची, त्याचं संवर्धन करायचं आणि संस्कृती ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, जेणेकरून जिथं संस्कृतीचं पालन होत जाईल तितकं आपल्या लोकांमध्ये आपली संस्कृती आणि आपली हिंदुत्व सनातन संस्कृती कल्चर आहे विशेषतः पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचावं आणि योग्य पद्धतीने पोहोचावं असे आमचे प्रयत्न। तर भगवंत हे माध्यम आहे आणि रथयात्रा, या रथयात्रेच्या माध्यमातून संस्कार बिंबवण्याचं कार्य जितक्या अधिक व्यवस्थितपणे करता येईल असा आमचा प्रयत्न आहे। मग याच्या तयारीमध्ये आपण काही शाळांपर्यंत पण जातो, तिथे मुलांना जगन्नाथजी विषयी माहिती देतो, भारतीय संस्कृती विषयी माहिती देतो आणि त्यांच्याकडून प्रश्न मंजुषा म्हणजे क्विज कॉम्पिटिशन पण करून घेतो। कुठे कुठे आपण चित्रकला स्पर्धांचं पण आयोजन करतो, जेणेकरून मुलं जगन्नाथांचा रथ आणि जगन्नाथ भगवान या विषयावर चित्र काढतील आणि सबमिट करतील। या कारणाने त्यांना संस्कृतीशी संलग्न करायचं आहे असा आमचा प्रयत्न। बऱ्याच ठिकाणी आमच्या माध्यमातून, आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संस्कार वर्ग चालतात। तर संस्कार वर्ग जिथं अगदी 3 वर्षापासून ते 12, 15, 20 वर्षापर्यंतची मुलं पण असतात, मुलं आणि मुली। तर त्यांना आपल्या संस्कृतीशी कनेक्ट करायचं, श्लोकच असतील, त्यांचा अर्थ असेल, त्याच्यातून छोटे छोटे खेळ असतात, त्यांना आनंद निर्माण होईल, प्रसाद असेल, या सर्वांचं आदान प्रदान होतं। हनुमान चालीसा असेल, जगन्नाथ अष्टकम असेल, असे वेगवेगळे श्लोक वगैरे शिकवले जातात। तर रथयात्रा हे मी अगोदर म्हटल्याप्रमाणे आपल्याला संस्कृतीचे एक माध्यम आहे समाजापर्यंत घेऊन जाण्याचं आणि सामाजिक समरसता, अर्थात आपला जो वेगवेगळे समाज आहे आपल्या देशामध्ये, तर ते वेगवेगळे समाज भले त्यांच्या थोड्याफार चालीरीती भिन्न असतील, परंतु या माध्यमातून सर्वजण एकत्र यावे आणि एकत्र मिळून कार्य करावं, जेणेकरून आपलं राष्ट्रीय भावना, धार्मिक भावना प्रज्वलित होईल, याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो। तर यासाठी आम्ही वेगवेगळ्या संस्थांचं, वेगवेगळे मठ असतील, वेगवेगळे मंदिर असतील, त्यांची पण मदत घेतो, त्यांच्यापर्यंत पोहोचतो, ते ऍक्टिव्हली आमच्या सोबत पार्टिसिपेट करतात। म्हणजे मागच्या वर्षी जवळपास 54 वेगवेगळ्या संस्था, मंदिर, काही मित्रमंडळ असतात, गणेशोत्सव मंडळ असेल, नवरात्रोत्सव मंडळ असेल, वेगवेगळे मंदिर असतात, त्याच्यानंतर मठ आहे, काही सामाजिक आणि धार्मिक कार्य करणाऱ्या संस्था आहेत, तर त्यांच्या सोबत एकत्र येऊन यावर्षी तर तो आकडा मला वाटतं त्याच्यापेक्षाही पुढे जाईल, का तर आम्ही नवीन नवीन सामाजिक संस्था किंवा मंदिरांनाही इन्व्हॉल्व करतो। तर हिंदू उत्सव समितीच्या माध्यमातून हे कार्य करायचा प्रयत्न आहे। तर हिंदू उत्सव समिती म्हणजे काय, ह्याच्या सर्व सामाजिक संस्था आहेत, मठ आहे, मंदिर आहे किंवा गणेशोत्सव किंवा इतर उत्सव मंडळ आहेत, तर यांना एकत्र घेऊन आपल्याकडे सनातन धर्माची, हिंदू धर्माची अशी एक कोणती बॉडी नाहीये। तर निदान आमचा प्रयत्न असा आहे की हिंदू उत्सव समितीच्या माध्यमातून सर्वजण एकत्र यावे एका उद्देशाने की समाजामध्ये आपल्याला आपली संस्कृती पुनरुज्जीवित करायची। आपले जे उत्सव आहेत ते उत्सव आपल्या संस्कृतीला पुढे घेऊन जाण्याचे खूप चांगलं माध्यम आहे। का तर आपण कोणताही उत्सव पाहिला, आपण तेथे कोणत्या तरी आपल्या भगवंतांची, कोणत्या तरी देवी देवतांशी कनेक्टेड आहे, निसर्गाशी कनेक्टेड आहे, जेणेकरून आपण निसर्गाला पण पूजन करू। वटसावित्रीची पौर्णिमा होऊन गेली, आता श्रावण येईल, त्याच्यानंतर उत्सवांची सुरुवात होईल एका पाठोपाठ एक। तर जगन्नाथ रथयात्रेच्या माध्यमातून पण आमचा तोच प्रयत्न आहे की आपले जे उत्सव आहेत, सर्व समाजाने आपापले उत्सव, असं नाही की सर्वांनी इतरांचे पण उत्सव करावे। जर वेगवेगळा समाज आहे, बंजारा समाज आहे, तिथे सेवालाल महाराजांची जयंती होते, तर हिंदू उत्सव समितीच्या माध्यमातून आम्ही
ती पण सेवालाल महाराजांची जयंती पण एकत्र येऊन, अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल तर तीही, का तर त्या समाजाला वाटलं पाहिजे आम्ही या पूर्ण समाजाचा घटक आहोत, आम्ही यांच्या सोबत आहोत, आम्ही वेगळे नाही. का तर समाजातल्या ज्या दरी आहेत त्या दरी मिटल्या पाहिजेत आणि समाज एकत्र आला पाहिजे. आणि जो समाज एकत्र येतो, एकत्र मिळून कार्य करतो, तो आनंदी राहतो, ते राष्ट्र आनंदी राहतं आणि ते राष्ट्र सबल होतं. तर राष्ट्र सबल व्हावं, धार्मिक भावना आणि राष्ट्रीय भावना वाढावी म्हणून संस्कार वर्ग असतील, संस्कार केंद्र असतील किंवा जगन्नाथ रथयात्रा हा उत्सव आहे. आता रथयात्रा तर हा खूप आनंदी उत्सव आहे. का तर या उत्सवामध्ये ज्या वेळेला एकच दिवस असते, परंतु याच्यासाठीची आमची तयारी काही महिने आधी सुरू होते. आयुष्यात आपलं ध्येय काय असलं पाहिजे? आपण तर काही क्वालिफिकेशन घेऊन त्याच्यानंतर जॉब करून, व्यवसाय करून किंवा काय, परंतु अल्टिमेटली ऍट द एंड ऑफ द डे आपला प्रयत्न किंवा आपलं ध्येय असतं मी आनंदी राहावं. तर रथयात्रेची तयारी करताना इतके सारे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जातो, निमंत्रण देतो. तर ज्येष्ठ नागरिक जे संघ असतात, समूह असतात, किंवा काल तर ज्यांना मी निमंत्रण दिलं त्यांचं आनंदी आनंदगडे ज्येष्ठ नागरिक समूह संस्था असं त्यांनी नाव सांगितलं. तर मला खूप बरं वाटलं. तर असे खूप वेगवेगळ्या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिकही या उत्सवामध्ये स्वतःहून, इव्हन त्या रिटायर झालेले असतात तरी पण त्यांच्या परीनं कोण 100 रुपये देईल, कोण 500 रुपये देईल, काय त्यांचं ते एकत्र करतात आणि याच्यामध्ये आमच्याकडून ही प्रसादासाठीची देणगी, आमच्याकडून ही भगवंतांच्या शृंगारासाठी काही असं वेगवेगळ्या पद्धतीने समाज करतो. आणि आपापल्या पद्धतीनं जेव्हा जास्तीत जास्त लोकांची सहभागिता वाढते ते आमचं खरं यश आहे. का तर आमचा उद्देश फक्त रथयात्रा आम्ही किंवा काही मोठे डोनर असेल त्यांच्याकडून पैसे घेऊन रथयात्रा करणे नाही. येथे समाजाची सहभागिता वाढावी, जास्तीत जास्त समाज याच्याशी संलग्न व्हावा, जेणेकरून आपला समाज जो सध्या बऱ्यापैकी स्कॅटर्ड आहे, आपापल्या जाती, भाषा आणि प्रांत याच्यामध्ये विखुरलेला आहे आणि त्यांना तो जवळ करत नाही, तर त्याच्यातल्या त्या दऱ्या मिटाव्यात म्हणून हा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नाला आम्हाला कुठेतरी यश मिळते असं गेल्या काही वर्षाच्या अनुभवावरून व्यवस्थित आम्हाला खात्री वाटायला लागली. का तर ज्या वेळेला आम्ही याच्या तयारीसाठी बैठक पण घेतो, तर त्या बैठकीला गेल्या वेळेला साधारणपणे 66 लोक वेगवेगळ्या संस्थांचे वगैरे आले. तर ज्या वेळेला आपल्याला दिसतं की हा इतक्या वेगवेगळ्या संस्थांचे, मठांचे लोक येतात, श्री गीता परिवार, त्याच्यानंतर स्वामी समर्थांचे वेगवेगळे मठ आहे त्यांचे, त्याच्यानंतर जे नाम संकीर्तन ग्रुप आहे ते येतात. तर वेगवेगळ्या मंदिरांचे प्रतिनिधी तर येतात, वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी वेगवेगळ्या नगरातून रिप्रेझेंटेटिव्ह, अगदी विक्रोळी पासून कन्नमवार नगर, त्याच्यानंतर इकडे मुंबई पासून घाटकोपर वेस्ट असेल, असलमा असेल, असेल, त्याच्यानंतर रमाबाई नगर आहे, नामराज नगर आहे, क्रांती नगर आहे, टिळक नगर आहे, चेंबूर आहे. अशा वेगवेगळ्या नगरातून वेगवेगळे प्रतिनिधी येतात, एकत्र येतात आणि जेव्हा त्यांना वाटतं की हा उत्सव आपला आहे, हे यश आहे. का तर समाज सम्मिलित व्हावा, संघटित व्हावा, जेणेकरून आपसातील आदान प्रदान वाढावा आणि संस्कृतीचा उद्धार व्हावा, संस्कृतीचा उदय व्हावा, पुढची पिढी आपल्या संस्कृतीला व्यवस्थितपणे अंगीकारावी, जेणेकरून आपलं राष्ट्र आणि समाज भक्कम होईल, राष्ट्राचा उद्धार होईल, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो.